नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। साथ ही साथ बेल आयकॉनला ऑन करायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओ आलेल्याची अपडेट तुम्हाला लगेच मिळून जाईल। बघा मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करणार आहोत आपल्या लिपिक पदाच्या भरतीसाठी पुन्हा जाहिरात। म्हणजे एक गोंधळात पडलेली जाहिरात होती मित्रांनो, म्हणजे गोंधळ झालेला होता ही जाहिरात आल्यानंतर। भरपूर मोठी जाहिरात आहे। 1846 जागासाठी ही एक महानगरपालिका मुंबई यांची जागा म्हणजे एक जाहिरात होती। विरोधानंतर पहिल्या प्रयत्नात उत्तीर्णांची अट वगळली आहे। बघा काय होता तो मामला। बघा, मुंबई महानगरपालिकेत कार्यकारी म्हणजे सहाय्यक या संवर्गातील 1846 जागांसाठी नव्याने जाहिरात दिली आहे। या भरतीसाठी 10वी व पदवी परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण ही अट आता काढून टाकण्यात आली आहे। त्याचप्रमाणे पदवी परीक्षेत 45% गुणांची अट देखील रद्द करण्यात आली आहे। उमेदवारांना 11 ऑक्टोबरपर्यंत म्हणजे आता 11 ऑक्टोबरपर्यंत आणखी 15 दिवसाचा वेळ त्यांना दिलेला आहे। अर्ज करता येणार आहेत। मुंबई महानगरपालिकेत लिपिक पदासाठी मोठी भरती होणार आहे। कार्यकारी सहाय्यक पूर्वीचे नाव काय होतं? लिपिक। बघा, या संवर्गातील 1846 जागा सरळ सेवेने भरायच्या आहेत मित्रांनो। त्या प्रक्रिया म्हणजे एकच पेपर होणार, राबविण्यास सुरुवात झाली आहे। या जागांसाठी यापूर्वी 20 ऑगस्ट रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती। या परीक्षेसाठी बघा, अर्ज भरण्यासाठी उमेदवार 10वी आणि पदवी परीक्षा पहिल्या प्रयत्नात किमान 45% गुण घेऊन पास झालेला असावा, अशी अट घालण्यात आली होती। महाराष्ट्रात आतापर्यंत कोणत्याही परीक्षेला अशी अट नाही, त्यामुळे ही अट काढून टाकावी अशी मागणी सर्व स्तरातून होत होती। म्हणजे संघटना, कोण आमदार असतील, कोण खासदार असतील, त्यांनी याला सपोर्ट म्हणजे विद्यार्थ्यांना सपोर्ट केला होता की बाबा ही अट रद्द करावी। पहिल्या प्रयत्नात पदवी आणि 45% गुण ही अट रद्द करावी, हीच अट होती फक्त याला। 10वी तर काय उत्तीर्ण असायलाच पाहिजे असं अट होती त्याच्यात। बघा, पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही। म्हणजे इथं काय आहे बघा, सुधारित अर्हतेनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागणीसाठी नव्याने जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे। नवीन जाहिरातीनुसार 21 सप्टेंबरपासून अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। 11 ऑक्टोबर 2024 रोजी रात्री म्हणजे 12 वाजेपर्यंत अर्ज स्वीकारले जातील। बघा, यापूर्वी प्रसिद्ध जाहिरातीनुसार परीक्षा शुल्क भरून अर्ज केलेल्या उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही, असे बृहन्मुंबई किंवा मुंबई महानगरपालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे। बघा, त्यांनी एक वेबसाईट दिलेली आहे, ही वेबसाईट लिहून घ्या। आणि या वेबसाईटवर जर आज तुम्ही केला नसेल आणि तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण असेल तर मित्रांनो नक्की वेबसाईट लिहून घ्या आणि अर्ज करा आणि अभ्यास करत राहा मित्रांनो। कुठं ना कुठं तुम्ही नक्की नोकरीला लागून जाचाल ही अपेक्षा आहे। आणि आपल्या चॅनलचं 400 आसपास सबस्क्रायबर झालेले आहेत, त्यामुळे मी तुमचा आभारी आहे। जय हिंद मित्रांनो।